आणि बातमी आहे नागपुरातील सोलार कंपनी स्फोटाची चौकशी होणार आहे। 6 महिलांसह 9 कामगारांचा यात मृत्यू झाला होता। दिल्लीतील डीआरडीओचे पथक या संदर्भात चौकशी करणार आहे। नागपुरातील सोलार कंपनी स्फोट झाला होता। हा स्फोट इतका भयावह होता की या स्फोटात 6 महिलांसह 9 कामगारांचा मृत्यू झाला होता। या स्फोटाचा या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले। या स्फोटाची चौकशी झाली पाहिजे, या घटनेची चौकशी झाली पाहिजे याची मागणी करण्यात येत होती। तर दिल्लीतील डीआरडीओचे पथक या संदर्भात चौकशी करणार आहे। नागपुरातील सोलार कंपनी स्फोटाची चौकशी होणार आहे। 6 महिलांसह 9 कामगारांचा या घटनेत मृत्यू झाला होता। याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटताना दिसलेले आहेत। दिल्लीतील डीआरडीओचे पथक या संदर्भात चौकशी करणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे। श्रेयस, या संदर्भात अधिकचा तपशील। प्रज्ञा, बाजारगाव येथील या सोलार कंपनीमध्ये रविवारच्या दरम्यान आग लागली होती। ही सोलारच्या आधारावर एक्सप्लोजिव्ह बनवणारी कंपनी होती, म्हणजे स्फोटक पदार्थ बनवून पॅकिंग करण्याचं काम ही करायची। आणि पॅकिंग दरम्यान जो स्फोट झालेला होता, पण नेमकं कुठे चुकलं आणि काय त्रुटी, सुरक्षा त्रुटी पाहण्यात नाही आल्या किंवा काय प्रॉब्लेम त्यांच्या त्या सर्व संदर्भात झाला आणि हा स्फोट झाला, याचा तपास आता डीआरडीओ दिल्लीतलं पथक इथे पोहोचणार आहे आणि त्या संदर्भातला तपास करणार आहे। आणि या परिसरामध्ये एकूण जितकेही सीसीटीव्ही लागलेले होते ते आता हळूहळू ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। पोलिसांनी जवळजवळ 100 सीसीटीव्ही फुटेज, त्याची हार्ड डिस्क आपल्या ताब्यात घेतलेली आहे। आणि डीआरडीओचं पथक ज्या वेळेला येईल त्यावेळेला पॅकिंग करत असताना कोणत्या समस्या निर्माण झाल्या आणि काय प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेला हा स्फोट झाला हे तपासलं जाणार आहे। त्यानंतरचा जो अहवाल डीआरडीओच्या मार्फत येईल त्यातून अधिक स्पष्ट होणार आहे की कुणाच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे हा स्फोट झाला की हलगर्जीपणा यामध्ये होता, हे यातून स्पष्ट होईल। जी, मात्र श्रेयस, यातून जर हलगर्जीपणा समोर आला, कोण दोषी ठरल्यास त्यांच्यावर कशी कारवाई होईल? त्यांच्यावर कारवाई डीआरडीओचं पथक ज्यावेळेला अहवाल सादर करेल त्यानंतर गृहमंत्र्यांनी त्या संदर्भात कडक आदेश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत की जर या संदर्भात कोणाचा हलगर्जीपणा आढळून आला तर त्या तिथल्या कामगार असो किंवा शास्त्रज्ञ असो त्यांचं निलंबन केलं जाणार आहे। सोबतच त्यांना कारावास सुद्धा न्यायालयीन तरतुदीनुसार भोगावा लागू शकतो, असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। जी, धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।